सर्वांना सप्रेम जय भारत. पुन्हा एकदा आपणा सर्वांचं सत्यम संकुलामध्ये स्वागत आहे. खातो तो घास आणि घेतो तो श्वास, बाबा भक्त तुमच्यामुळे, हे आपण सर्वजण जाणतोच. आणि याचेच भान ठेवून दर साल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती आणि महापरिनिर्वाण दिनी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असणाऱ्या विविध समाज घटकातील वंचित व होतकरू विद्यार्थ्यांना आम्ही 1000 संभाव्य प्रश्नपुस्तिका संचाचे वाटप करीत आलेलो आहोत. संकुल सुरू करताना काही बुद्धिजीवींकडून आपमतलबीपणाचे सल्ले दिले गेले, म्हणून त्यांना आज हे सडेतोड उत्तर देताना आम्हाला अभिमान वाटतो. त्यांच्यासाठी तथाकथित शिक्षण संस्था किंवा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र चालवणे हा एक व्यवसाय असेल, धंदा असेल, उपजीविका असेल अथवा बाजार असेल, परंतु आम्हासाठी संकुल उभारणे हे एक व्रत आहे, एक ध्यास आहे. शिका, चेतवा आणि संघटित करा, नेहमीच आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देणारा हा कानमंत्र. या कानमंत्राचा जप गेले 2 दशकांपासून अखंडित अविरतपणे आम्ही करत आहोत. याची प्रचिती म्हणजे निव्वळ एक बाजारू माहितीरूपी पुस्तक निर्माण न करता परिस्थिती अभावी योग्य मार्गदर्शन उपलब्ध नसणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता स्पर्धा परीक्षेत निर्विवाद यश मिळवून देण्यासाठी सत्यम संकुलामार्फत 1000 संभाव्य प्रश्नपुस्तिका संच तयार करण्यात आले होते. आणि या प्रश्नसंचातूनच संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सन 2017 व सन 2018 या साली झालेल्या विविध जिल्ह्यातील लेखी परीक्षेत सरासरी 90हून अधिक प्रश्न विचारण्यात आलेले होते. जसे की सन 2017 साली नाशिक ग्रामीणला 92 प्रश्न, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 97 प्रश्न, मुंबई लोहमार्ग 93 प्रश्न आणि SRPF गट क्रमांक 2 पुणे येथे 94 प्रश्न विचारण्यात आले होते. तसेच सन 2018 साली धुळे जिल्ह्यात 95 प्रश्न, SRPF गट क्रमांक 5 दौंड येथे 93 प्रश्न, SRPF गट क्रमांक 7 दौंड येथे 96 प्रश्न, चंद्रपूर जिल्हा 94 प्रश्न, नाशिक ग्रामीण 94 प्रश्न, वर्धा जिल्ह्यामध्ये 92 प्रश्न आणि नागपूर जिल्ह्यामध्ये तब्बल 98 प्रश्न विचारण्यात आलेले होते. अशा प्रकारे ज्ञान हे कोणा एकाची वैयक्तिक मक्तेदारी असूच शकत नाही, या तत्त्वाचा अंगीकार करून उपलब्ध असलेल्या अभ्यास साहित्याद्वारे अधिकाधिक अचूक प्रश्नोत्तरांची मालिका घेऊन आम्ही आपल्या भेटीस येत आहोत, ज्यांचा तुम्हाला तुमची गुणवत्ता वाढवण्यास निश्चितच लाभ होईल. सदर प्रश्नमालिका अधिकाधिक गरजू होतकरू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यास आम्हास सहकार्य करून प्रत्येकजण आपापले सामाजिक उत्तरदायित्व निभावेल अशी आम्हास आशा वाटते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अभ्यासणार आहोत सत्यम संकुलाच्या संभाव्य प्रश्नमालिकेचा भाग 4. यामध्ये विचारण्यात आलेले 100 प्रश्न हे पोलीस भरती, तलाठी भरती, सरळ सेवा, ग्रामसेवक, रेल्वे भरती, लोहमार्ग पोलीस, वन खाते, आरोग्य खाते या व इतर अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जाण्याची दाट शक्यता आहे. आणि म्हणूनच आम्हाला आशा वाटते की या संभाव्य प्रश्नमालिकेमुळे प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात एक दृढ आत्मविश्वास निर्माण होईल की मी यशस्वी होणारच. आणि अशा पद्धतीचेच व्हिडिओ वारंवार मिळण्याकरता सदर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर चला तर पाहूयात आजची प्रश्नमालिका. प्रश्न क्रमांक 1. प्रश्न आहे, पूर्णपणे भारतात विकसित केलेली रोटाव्हॅक ही व्हॅक्सिन पूर्वपात्र चाचणीत यशस्वी ठरले. हे व्हॅक्सिन कोणत्या आजारासाठी दिले जाते? पर्याय आहे A. डेंग्यू, B. पोलिओ, C. कॅन्सर, D. डायरिया. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक D. डायरिया. पुढील प्रश्न क्रमांक 2. पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष कोण होते? पर्याय A. उत्तम कांबळे, B. फादर फ्रान्सिस दिब्रिटो, C. न्यायमूर्ती म. गो. रानडे, D. अरुणा ढेरे. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक C. न्यायमूर्ती म. गो. रानडे. पुढील प्रश्न क्रमांक 3. प्रश्न आहे, एका सांकेतिक भाषेत प्रीती बरोबर 54 11 29
गुरदास बरोबर 63 45 87 असेल तर गुरप्रीत बरोबर काय? पर्याय आहे ए 63 24 19 87, बी 63 45 41 12, सी 54 65 37 29, डी 63 54 51 12. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 63 45 41 12. विद्यार्थी मित्रांनो, एक बाब या ठिकाणी ध्यानात घ्या की या प्रश्नमालिकेतील बुद्धिमत्ता आणि अंकगणितांच्या प्रश्नांच्या स्पष्टीकरणाकरता स्वतंत्र व्हिडिओ तयार करण्यात येतील, ते विद्यार्थ्यांनी अभ्यासावेत. पुढील प्रश्न क्रमांक 4. प्रश्न आहे, पहिला वि.दा. करंदीकर जीवनगौरव पुरस्कार कोणाला मिळाला? पर्याय आहे ए के.ज. पुरोहित, बी रंगनाथ पठारे, सी श्रीमती अनुराधा पाटील, डी मधु मंगेश कर्णिक. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए के.ज. पुरोहित. पुढील प्रश्न क्रमांक 5. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे मुख्यालय कोठे आहे? पर्याय आहे ए दावोस, बी टोकियो, सी जिनिव्हा, डी इस्तंबूल. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी जिनिव्हा. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे मुख्यालय जिनिव्हा येथे आहे. पुढील प्रश्न क्रमांक 6. ग्रँड स्लॅम हा शब्द कोणत्या खेळाशी निगडीत आहे? पर्याय ए क्रिकेट, बी टेनिस, सी फुटबॉल, डी पोलो. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी टेनिस. ग्रँड स्लॅम हा शब्द टेनिस या खेळाशी निगडीत आहे. पुढील प्रश्न क्रमांक 7. इथिओपिया हा देश कोणत्या खंडात आहे? पर्याय ए उत्तर अमेरिका, बी आशिया, सी युरोप आणि डी आफ्रिका. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आफ्रिका. इथिओपिया हा देश आफ्रिका या खंडात आहे. पुढील प्रश्न क्रमांक 8. भारतीय अवकाश संशोधन केंद्र कोठे आहे? पर्याय ए बेंगलोर, बी नवी दिल्ली, सी हैदराबाद आणि डी पुणे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए बेंगलोर. भारतीय अवकाश संशोधन केंद्र बेंगलोर येथे आहे. पुढील प्रश्न क्रमांक 9. भारतातील खेळ जगतातला सर्वात उच्च पुरस्कार टिंबटिंब हा आहे. पर्याय ए भारतरत्न पुरस्कार, बी अर्जुन पुरस्कार, सी राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार आणि डी शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हा भारतातील खेळ जगतातला सर्वात उच्च पुरस्कार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 10. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही संस्था भारतातील कोणत्या शहरात आहे? पर्याय ए पुणे, बी मुंबई, सी दिल्ली, डी हैदराबाद. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पुणे. पुढील प्रश्न क्रमांक 11. 19 जुलै 1969 मध्ये देशातील किती बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? पर्याय ए 18, बी 16, सी 12 आणि डी 14. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 14. 19 जुलै 1969 मध्ये देशातील 14 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले होते. पुढील प्रश्न क्रमांक 12. सुंदरलाल बहुगुणा यांच्या नेतृत्वाखाली झालेले चिपको आंदोलन कोणत्या कारणासाठी लढले गेले? पर्याय आहे ए मद्य विक्री विरोधी आंदोलन, बी सतीप्रथा विरोधी आंदोलन, सी वृक्षतोड विरोधी आंदोलन आणि डी हुंडा प्रथा विरोधी आंदोलन. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वृक्षतोड विरोधी आंदोलन. सुंदरलाल बहुगुणा यांच्या नेतृत्वाखाली झालेले चिपको आंदोलन हे वृक्षतोड विरोधी आंदोलन या कारणासाठी लढले गेले होते. पुढील प्रश्न क्रमांक 13. अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक झाली होती? पर्याय आहे ए
डॉक्टर श्रीकुमार बॅनर्जी, बी. डॉक्टर होमी जहांगीर भाभा, सी. डॉक्टर आर. चिदंबरम, डी. डॉक्टर APJ अब्दुल कलाम. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. डॉक्टर होमी जहांगीर भाभा यांची अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली होती. पुढील प्रश्न क्रमांक 14. जयपूर फूड्सचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? पर्याय आहे ए. डॉक्टर प्रमोद सेठी, बी. डॉक्टर N. गोपीनाथ, सी. डॉक्टर मोहनराव आणि डी. डॉक्टर सुभाष मुखोपाध्याय. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. डॉक्टर प्रमोद सेठी यांना जयपूर फूडचे जनक म्हणून ओळखले जाते. पुढील प्रश्न क्रमांक 15. प्रश्न आहे एका सांकेतिक भाषेत वजा म्हणजे गुणाकार, भागिले म्हणजे बेरीज, बेरीज म्हणजे भागाकार आणि गुणाकार म्हणजे वजाबाकी असेल तर 32 - 8 गुणिले 4 भागिले 42 अधिक 14 गुणिले 42 बरोबर किती? पर्याय आहे ए. 231, बी. 132, सी. 213, डी. यापैकी नाही. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. 213. पुढील प्रश्न क्रमांक 16. प्रश्न आहे आम्लपर्जन्यासाठी खालीलपैकी कोणता घटक प्रामुख्याने जबाबदार असतो? पर्याय आहे ए. CFCS, बी. नायट्रोजन डायऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड, सी. कार्बन डायऑक्साईड, डी. हायड्रोजन सल्फाईड. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. नायट्रोजन डायऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड. आम्लपर्जन्यासाठी हे दोन घटक प्रामुख्याने जबाबदार असतात. पुढील प्रश्न क्रमांक 17. भारतातील संरक्षण दलाचे सरसेनापती कोण असतात? पर्याय आहे ए. मेजर, बी. पंतप्रधान, सी. संरक्षण मंत्री आणि डी. राष्ट्रपती. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. राष्ट्रपती हे भारतातील संरक्षण दलाचे सरसेनापती असतात. पुढील प्रश्न क्रमांक 18. एंडोसल्फान हे कशाचे उदाहरण आहे? पर्याय आहे ए. कीडनाशक, बी. बुरशीनाशक, सी. जीवाणुनाशक आणि डी. तणनाशक. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. कीटनाशक. एंडोसल्फान हे कीटनाशकाचे उदाहरण आहे. पुढील प्रश्न क्रमांक 19. पुढीलपैकी काय सोन्यासारखे दिसते म्हणून त्याला फुल्स गोल्ड म्हणून ओळखले जाते? पर्याय आहे ए. हेमेटाइट, बी. सायडेराइट, सी. पायराइट आणि डी. मॅग्नेटाइट. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. पायराइट हे सोन्यासारखे दिसते म्हणून त्याला फुल्स गोल्ड म्हणून ओळखले जाते. पुढील प्रश्न क्रमांक 20. भारतातील कोणत्या उद्योगाला सनराइज क्षेत्र म्हणून ओळखले जाते? पर्याय आहे ए. वाहन, बी. सिमेंट, सी. ताग आणि डी. खादी व ग्रामोद्योग. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. वाहन या उद्योगाला भारतातील सनराइज क्षेत्र म्हणून ओळखले जाते. पुढील प्रश्न क्रमांक 21. परम 8000 या महासंगणकाच्या निर्मितीत कोणत्या शास्त्रज्ञाचे मोलाचे योगदान होते? पर्याय आहे ए. शंकरकुमार पाल, बी. अब्दुल वहीद खान, सी. पी. पार्थसारथी आणि डी. डॉक्टर विजय भटकर. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. डॉक्टर विजय भटकर. परम 8000 या महासंगणकाच्या निर्मितीत यांचे मोलाचे योगदान होते. पुढील प्रश्न क्रमांक 22. प्रश्न आहे पंचायत राज ही मूळ संकल्पना कोणाची आहे? पर्याय आहे ए. सुभाषचंद्र बोस, बी. पंडित नेहरू, सी. महात्मा गांधी, डी. लाल बहादूर शास्त्री. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. महात्मा गांधी. पंचायत राज ही मूळ संकल्पना महात्मा गांधी यांची आहे. पुढील प्रश्न क्रमांक 23. गावाच्या पिकांची स्थिती व शेतीसंबंधी अहवाल कोण तयार करतो?
पर्याय आहे ए ग्रामसेवक, बी तलाठी, सी सरपंच आणि डी पोलीस पाटील। या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी तलाठी। गावाच्या पिकांची स्थिती व शेतीसंबंधी अहवाल तलाठी तयार करतो। पुढील प्रश्न क्रमांक 24। प्रश्न आहे महाराष्ट्रात पंचायत राज पद्धती स्वीकारण्यासंबंधी नेमली गेलेली समिती कोणती? पर्याय आहे ए वसंतराव नाईक समिती, बी बलवंतराय मेहता समिती, सी बाबूराव काळे समिती आणि डी पी बी पाटील समिती। आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए वसंतराव नाईक समिती। ही महाराष्ट्रात पंचायत राज पद्धती स्वीकारण्यासंबंधी नेमली गेलेली होती। पुढील प्रश्न क्रमांक 25। रक्ताच्या कर्करोगासाठी खालीलपैकी कोणती संज्ञा लागू होते? पर्याय आहे ए हेपॅटोमा, बी टीबी, सी ल्युकेमिया, डी लेप्रेसी। आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ल्युकेमिया। ही संज्ञा रक्ताच्या कर्करोगासाठी लागू होते। पुढील प्रश्न क्रमांक 26। मी आपण होऊन त्याच्याकडे गेलो या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा। पर्याय आहे ए दर्शक सर्वनाम, बी आत्मवाचक सर्वनाम, सी प्रश्नार्थक सर्वनाम, डी पुरुषवाचक सर्वनाम। आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आत्मवाचक सर्वनाम। या वाक्यातील आपण हा सर्वनामाचा प्रकार आत्मवाचक सर्वनाम होय। पुढील प्रश्न क्रमांक 27। पुढीलपैकी भाववाचक नामाचा पर्याय ओळखा। पर्याय आहे ए अहमदनगर, बी सह्याद्री, सी गंगा आणि डी गोडवा। या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी गोडवा। पुढील प्रश्न क्रमांक 28। पुढीलपैकी कोणते विशेष नाम नाही? गंगा, हिमांशू, घर, हिमालय, पुणे आणि रमा। पर्याय आहे ए घर, बी हिमालय, सी रमा, डी गंगा। आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए घर हे विशेष नाम नाही। पुढील प्रश्न क्रमांक 29। नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या व त्याचे क्षेत्र मर्यादित करणाऱ्या शब्दांना काय म्हणतात? पर्याय आहे ए नाम, बी सर्वनाम, सी विशेषण आणि डी क्रियापद। या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी विशेषण। नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या व त्याचे क्षेत्र मर्यादित करणाऱ्या शब्दांना विशेषण असे म्हणतात। पुढील प्रश्न क्रमांक 30। प्रश्न आहे पुढीलपैकी शब्दांच्या संधीचा चुकीचा पर्याय कोणता? पर्याय ए धू अधिक परिणाम बरोबर दुःपरिणाम, बी धू अधिक शासन बरोबर दुःशासन, सी पुनर अधिक जन्म बरोबर पुनर्जन्म आणि डी अंतर आणि अधिक करण बरोबर अंतःकरण। या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए धू अधिक परिणाम बरोबर दुःपरिणाम। हा संधीचा चुकीचा पर्याय होय। पुढील प्रश्न क्रमांक 31। पुढील संधी विग्रहावरून शब्द ओळखा। अन्य अधिक उक्ती। पर्याय आहे ए अन्य उक्ती, बी अन्य उक्ती, सी अन्योक्ती, डी अन्योक्ती। आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अन्योक्ती। पुढील प्रश्न क्रमांक 32। वि वा शिरवाडकरांचे टोपण नाव कोणते? पर्याय आहे ए गोविंदग्रज, बी विंदा, सी कुसुमाग्रज आणि डी यशवंत। आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कुसुमाग्रज हे वि वा शिरवाडकरांचे टोपण नाव होय। पुढील प्रश्न क्रमांक 33। फायद्यासाठी अपमान सहन करण्याची तयारी असणे या अर्थाची म्हण कोणते? पर्याय आहे ए आयत्या बिळात नागोबा, बी दुभत्या गाईच्या लाथा गोड, सी कोल्हा काकडीला राजी, डी पालत्या घड्यावर पाणी। आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दुभत्या गाईच्या लाथा गोड। पुढील प्रश्न क्रमांक 34।
प्रश्न आहे, पुढील वाक्यप्रचाराच्या अर्थाचा योग्य पर्याय निवडा. न्यूनगंड असणे. पर्याय आहे ए. कमीपणाची भावना असणे. बी. शहाणपणा असणे. सी. मनात चांगल्या भावना असणे. डी. खूप आदर असणे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. कमीपणाची भावना असणे. पुढील प्रश्न क्रमांक 35. पुढीलपैकी केवळ प्रयोगी अव्ययावरून व्यक्त होणारी भावना ओळखा. अरेच्या, तुम्ही बाजारात कसे. पर्याय ए. प्रशंसादर्शक. बी. शोकदर्शक. सी. आश्चर्यकारक. डी. संबोधनदर्शक. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. आश्चर्यकारक. पुढील प्रश्न क्रमांक 36. पुढील वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा. जर मला वेळ मिळाला तर मी तुम्हाला भेटेन. पर्याय आहे ए. कारणबोधक उभयान्वयी अव्यय. बी. संकेतबोधक उभयान्वयी अव्यय. सी. स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय. आणि डी. परिणामबोधक उभयान्वयी अव्यय. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. संकेतबोधक उभयान्वयी अव्यय. पुढील प्रश्न क्रमांक 37. पुढील वाक्यातील क्रियापदाचा अचूक काळ पोट प्रकारासह ओळखा. माझी बहीण पुस्तक वाचत आहे. पर्याय आहे ए. पूर्ण वर्तमान काळ. बी. पूर्ण भूतकाळ. सी. रीती भूतकाळ. डी. अपूर्ण वर्तमान काळ. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. अपूर्ण वर्तमान काळ. पुढील प्रश्न क्रमांक 38. द्विगुणित आनंद यातील विशेषणाचा प्रकार ओळखा. पर्याय आहे ए. आवृत्तीवाचक संख्या विशेषण. बी. अनिश्चित संख्या विशेषण. सी. क्रमवाचक संख्या विशेषण. आणि डी. पृथकत्ववाचक सर्वनाम. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. आवृत्तीवाचक संख्या विशेषण. पुढील प्रश्न क्रमांक 39. पुढील वाक्यातील क्रियापद ओळखा. अवघड झाले आता सगळे. पर्याय आहे ए. अवघड. बी. आता. सी. झाले. डी. सगळे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. झाले. पुढील प्रश्न क्रमांक 40. पुढील वाक्यातील सर्वनामाचा पर्याय ओळखा. खेड्यापाड्यांमध्ये गुणवत्ता असते पण ती शोधावी लागते. पर्याय आहे ए. ती. बी. खेड्यापाड्यामध्ये. सी. गुणवत्ता. आणि डी. शोधावी. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. ती. पुढील प्रश्न क्रमांक 41. आवाज या शब्दासाठी योग्य विशेषणाचा पर्याय ओळखा. पर्याय आहे ए. मुत्सद्दी. बी. चलाख. सी. सतेज. आणि डी. मंजूळ. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. मंजूळ. पुढील प्रश्न क्रमांक 42. पुढील शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता. क्षणभंगूर. पर्याय आहे ए. अल्पजीवी. बी. क्षणिक. सी. चिरंजीवी. आणि डी. दुर्मिळ. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. चिरंजीवी. पुढील प्रश्न क्रमांक 43. पुढील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता. खडे चारणे. पर्याय आहे ए. दुसऱ्याला दोष देणे. बी. पराभव करणे. सी. कामात विघ्न आणणे. डी. भांडण उकरून काढणे. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. पराभव करणे. पुढील प्रश्न क्रमांक 44. पुढील शब्द गटातील एकवचनी शब्दाचा पर्याय ओळखा. पर्याय आहे ए. खेडे. बी. पेढे. सी. वेडे. डी. रेडे. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. खेडे. पुढील प्रश्न क्रमांक 45. पुढील शब्द गटातील स्त्रीलिंगी शब्दाचा पर्याय ओळखा. पर्याय आहे ए. रस्ता. बी. पथ. सी. वाट. आणि डी. मार्ग. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. वाट. पुढील प्रश्न क्रमांक 46.
संख्यामालेत प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी संख्या ओळखा. 7, 15, 31, 63 आणि प्रश्नचिन्ह. पर्याय आहे ए 126, बी 127, सी 128 आणि डी 125. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 127. पुढील प्रश्न क्रमांक 47. बाहेरून अजिबात डौल न दाखवणारा गुणी मनुष्य या अर्थासाठी योग्य अलंकारिक शब्द कोणता? पर्याय आहे ए कर्णाचा अवतार, बी अष्टपैलू, सी अजातशत्रू, डी झाकले माणिक. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी झाकले माणिक. पुढील प्रश्न क्रमांक 48. मारुतीचे शेपूट या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ कोणता? पर्याय आहे ए लांबत जाणारे काम, बी पटकन संपणारी गोष्ट, सी लंकेच्या दहनासाठी असलेली शेपटी, डी चर्चेला ऊत येणे. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए लांबत जाणारे काम. पुढील प्रश्न क्रमांक 49. सावरपाडा एक्सप्रेस कोणाला म्हणतात? पर्याय आहे ए सायना नेहवाल, बी पी.टी. उषा, सी कविता राऊत आणि डी सानिया मिर्झा. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कविता राऊत यांना सावरपाडा एक्सप्रेस असे म्हणतात. पुढील प्रश्न क्रमांक 50. पुढील शब्दासाठी योग्य अर्थ असलेल्या शब्दसमूहाचा पर्याय निवडा. मदारी. पर्याय आहे ए माकडाचा खेळ दाखविणारा, बी उंटावरून फेरी करविणारा, सी सापाचा खेळ दाखवणारा आणि डी हत्तीवरून फेरी करविणारा. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए माकडाचा खेळ करविणारा. पुढील प्रश्न क्रमांक 51. पुढील शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द निवडा. कर्तव्याकडे पाठ फिरवणारा. पर्याय आहे ए कर्तव्यदक्ष, बी कर्तव्यनिष्ठ, सी कर्तव्य कठोर आणि डी कर्तव्य परागमुख. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी कर्तव्य परागमुख. पुढील प्रश्न क्रमांक 52. आजोबा व नातू यांच्या वयात 50 वर्षे इतका फरक आहे. आजोबा व नातू यांच्या वयांची बेरीज 74 वर्ष असेल तर 5 वर्षांपूर्वी आजोबांचे वय किती वर्ष असेल? पर्याय आहे ए 62, बी 45, सी 57 आणि डी 55. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 57. पुढील प्रश्न क्रमांक 53. संख्यामालेत प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी संख्या ओळखा. 216, 125, 64, 27 आणि प्रश्नचिन्ह. पर्याय आहे ए 9, बी 8, सी 1 आणि डी 16. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 8. पुढील प्रश्न क्रमांक 54. गटात न बसणारी संख्या ओळखा. पर्याय आहे ए 125, बी 36, सी 81 आणि डी 64. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 125. पुढील प्रश्न क्रमांक 55. गटात न बसणारी संख्या ओळखा. 29, 37, 57 आणि 61. पर्याय आहे ए 29, बी 37, सी 57 आणि डी 61. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 57. पुढील प्रश्न क्रमांक 56. घड्याळातील तास काटा व मिनिट काटा पुढीलपैकी कोणत्या वेळी काटकोनात असतो? पर्याय आहे ए 12 वाजता, बी 9 वाजता, सी 3:30 वाजता आणि डी 6 वाजता. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 9 वाजता. पुढील प्रश्न क्रमांक 57. पिंकूकडे रिंकूपेक्षा 6 पेन्सिली अधिक आहेत. रिंकूकडे अनुपेक्षा 4 पेन्सिली अधिक आहेत. रिंकूकडे मनूपेक्षा 8 पेन्सिली अधिक आहेत. पिंकूकडे चिनूपेक्षा 12 पेन्सिली अधिक आहेत. तर सर्वात कमी पेन्सिली कोणाकडे आहेत? पर्याय आहे ए पिंकू,
बी चिनू, सी अनु आणि डी मनू. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मनू. पुढील प्रश्न क्रमांक 58. मानसीला 4 मावश्या व 3 मामा आहेत. त्यापैकी एक मावशी डॉक्टर आहे, तर डॉक्टर मावशीला अनुक्रमे किती भाऊ व किती बहिणी आहेत? पर्याय आहे ए 3 व 4, बी 4 व 3, सी 3 व 3 आणि डी 5 व 4. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 3 व 4. पुढील प्रश्न क्रमांक 59. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? 9 90 तर 5 किती? पर्याय आहे ए 35, बी 15, सी 30 आणि डी 20. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 30. पुढील प्रश्न क्रमांक 60. पुढील आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत? पर्याय आहे ए 12, बी 11, सी 10 आणि डी 13. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 12. पुढील प्रश्न क्रमांक 61. जर कार्बन डायऑक्साईडला ऑक्सिजन म्हटले, ऑक्सिजनला नायट्रोजन म्हटले, नायट्रोजनला ऑर्गॉन म्हटले, ऑर्गॉनला निऑन म्हटले, तर या सांकेतिक भाषेनुसार हवेमध्ये सर्वात जास्त प्रमाण कशाचे आहे? पर्याय आहे ए नायट्रोजन, बी निऑन, सी ऑक्सिजन आणि डी ऑर्गॉन. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ऑर्गॉन. पुढील प्रश्न क्रमांक 62. मनोरमा तिच्या घरापासून बागेपर्यंत ज्या मार्गाने गेली तो मार्ग सोबतच्या आकृतीत दाखवला आहे. तर किती वेळा मनोरमाच्या पाठीमागे दक्षिण दिशा आली? पर्याय आहे ए 2 वेळा, बी 3 वेळा, सी 4 वेळा आणि डी 5 वेळा. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 4 वेळा. पुढील प्रश्न क्रमांक 63. प्रश्न आहे एका रांगेत मध्यभागी उभ्या असलेल्या समीरचा क्रमांक 10वा आहे, तर रांगेच्या उजवीकडून 6व्या क्रमांकावर उभी असलेली अनिता डावीकडून कोणत्या स्थानावर उभी असेल? पर्याय आहे ए 13, बी 14, सी 15 आणि डी 12. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 14. पुढील प्रश्न क्रमांक 64. सोबतच्या आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? पर्याय आहे ए 41, बी 50, सी 20 आणि डी 45. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 41. पुढील प्रश्न क्रमांक 65. खाली दिलेल्या संख्या मालिकेत विसंगत पद ओळखा. 11, 21, 41, 81, 171, 321. पर्याय आहे ए 21, बी 81, सी 171, डी 321. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 171. पुढील प्रश्न क्रमांक 66. सोबतच्या आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? पर्याय आहे ए 60, बी 55, सी 65, डी 58. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 55. पुढील प्रश्न क्रमांक 67. सोबतच्या आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? पर्याय आहे ए 83,652, बी 964, सी 1064 आणि डी 936. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 936. पुढील प्रश्न क्रमांक 68. एका सांकेतिक भाषेत कॅट बरोबर DS, पिन बरोबर QOM, रेड बरोबर SIC,
लिहिले जाते. तर त्याच सांकेतिक भाषेत FOG फॉग बरोबर काय? पर्याय आहे A GUF, B GUN, C HUF आणि D GIN. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक A GUF. पुढील प्रश्न क्रमांक 69. एका सांकेतिक भाषेत 1ला 5 म्हटले, 3ला 7 म्हटले, 4ला 9 म्हटले आणि 2ला 6 म्हटले तर 1 गुणिले 2 अधिक 3 बरोबर किती? पर्याय आहे A 5, B 18, C 37 आणि D 65. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक C 37. पुढील प्रश्न क्रमांक 70. अभिषेक उगवत्या सूर्याला नमस्कार करून डावीकडे 2 वेळा काटकोनात वळला तर त्याच्या समोरची दिशा कोणती? पर्याय आहे A पश्चिम, B पूर्व, C दक्षिण आणि D उत्तर. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक A पश्चिम. पुढील प्रश्न क्रमांक 71. प्रश्न आहे खाली दिलेल्या अक्षरांच्या लयबद्ध मांडणीत रिकाम्या जागी अनुक्रमे कोणती अक्षरे येतील? TPQ डॅश RRSP डॅश QRRR SPP डॅश RRRS. पर्याय आहे A QPQ, B RPS, C RQR आणि D RPQ. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक D RPQ. पुढील प्रश्न क्रमांक 72. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? 240 प्रश्नचिन्ह, 120, 40, 10 आणि 2. पर्याय आहे A 220, B 480, C 240 आणि D 180. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक C 240. पुढील प्रश्न क्रमांक 73. C10G याला 122M तर F16J यास काय? पर्याय आहे A L31S, B L28P, C L24Q आणि D K26P. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक B L28P. पुढील प्रश्न क्रमांक 74. एप्रिल महिन्याच्या 4 तारखेला बुधवार असेल तर त्याच महिन्यात शेवटच्या शुक्रवारी कोणती तारीख असेल? पर्याय आहे A 27 एप्रिल, B 28 एप्रिल, C 30 एप्रिल आणि D 29 एप्रिल. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक A 27 एप्रिल. पुढील प्रश्न क्रमांक 75. प्रियल अनुपपेक्षा वयाने लहान आहे, मयांक संस्कृतीपेक्षा वयाने मोठा आहे, अनुप मयांकपेक्षा वयाने मोठा आहे, प्रियल संस्कृतीपेक्षा वयाने लहान आहे तर वयाने सर्वात लहान कोण आहे? पर्याय आहे A मयांक, B संस्कृती, C प्रियल आणि D अनुप. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक C प्रियल. पुढील प्रश्न क्रमांक 76. संदीपला रोज 3 तास याप्रमाणे 15 दिवस काम केल्यावर 3,375 रुपये मिळतात तर त्याला एका तासाचे किती रुपये मिळतात? पर्याय आहे A 85, B 75, C 45 आणि D 225. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक B 75. पुढील प्रश्न क्रमांक 77. 8,99,999 अधिक 1 बरोबर किती? पर्याय आहे A 90 लाख, B 8,90,000, C
8,99,990 आणि डी 9,00,000. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 9,00,000. पुढील प्रश्न क्रमांक 78. जर सोबत दिलेल्या ह्या आकडेमोडीमध्ये ज्या संख्या दर्शवलेल्या आहेत तर दोन्ही प्रश्नचिन्हांच्या जागी येणारा अंक कोणता असेल? हे दोन प्रश्नचिन्ह या ठिकाणी येणारे अंक कोणते असतील हे आपल्याला शोधायचे आहेत. पर्याय आहे ए 9, बी 6, सी 5 आणि डी 7. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 9. पुढील प्रश्न क्रमांक 79. 1 ते 100 पर्यंतच्या संख्या लिहिल्या असता त्यातील 14च्या पटीत येणाऱ्या एकूण संख्या किती असतील? पर्याय आहे ए 9, बी 8, सी 7, डी 6 आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 7. पुढील प्रश्न क्रमांक 80. 700 रुपयांच्या वस्तूंची किंमत 15% वाढवली तर त्या वस्तूची नवीन किंमत किती? पर्याय आहे ए 805 रुपये, बी 815 रुपये, सी 715 रुपये आणि डी 785 रुपये. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 805 रुपये. पुढील प्रश्न क्रमांक 81. 3/4, 3/13, 3/11, 3/8 यापैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? पर्याय आहे ए 3/11, बी 3/13, सी 3/8 आणि डी 3/4. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 3/4. पुढील प्रश्न क्रमांक 82. 5/* अधिक 3/* बरोबर 1 असेल तर स्टारच्या जागी पुढीलपैकी कोणता अंक असेल? पर्याय आहे ए 5, बी 1, सी 8 आणि डी 3. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 8. पुढील प्रश्न क्रमांक 83. सुजयला मराठीत 75 पैकी 60 गुण, गणितात 40 पैकी 36 गुण, विज्ञानात 50 पैकी 30 गुण व इंग्रजीत 100 पैकी 75 गुण मिळाले तर टक्केवारीनुसार त्याला कोणत्या विषयात सर्वात जास्त टक्के गुण मिळाले? पर्याय आहे ए मराठी, बी गणित, सी विज्ञान आणि डी इंग्रजी. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी गणित. पुढील प्रश्न क्रमांक 84. प्रश्न आहे 5,06,786 या संख्येमधून 4,03,002 ही संख्या वजा केल्यास उत्तर काय येईल? पर्याय आहे ए 1,06,484, बी 1,60,484, सी 97,684 आणि डी 1,59,784. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 1,06,484. पुढील प्रश्न क्रमांक 85. रोमन संख्याचिन्ह लेखन पद्धतीत 19 ही संख्या कशी लिहाल? पर्याय आहे ए XVIII, बी XIV, सी XIX आणि डी IXX. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी XIX. पुढील प्रश्न क्रमांक 86. एका रांगेत मधल्या मुलाचा क्रमांक 17वा असल्यास त्या रांगेत एकूण मुले किती? पर्याय आहे ए 34, बी 33, सी 32 आणि डी 35. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 33. पुढील प्रश्न क्रमांक 87. राम, श्याम व जॉन यांच्या वयांची सरासरी 16 वर्षे आहे. राम व श्याम यांच्या वयांची सरासरी 14 वर्षे आहे तर जॉनचे वय किती वर्षे आहे? पर्याय आहे ए 18 वर्षे, बी 16 वर्षे, सी 24 वर्षे आणि डी 20 वर्षे.
या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 20 वर्ष. पुढील प्रश्न क्रमांक 88. 5/12 गुणिले 4/3 गुणिले 9/10 बरोबर किती? प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? पर्याय आहे ए 1/2, बी 3/5, सी 2/1 आणि डी 4/5. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 1/2. पुढील प्रश्न क्रमांक 89. प्रश्न आहे 80 मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती बागेभोवती 4 पदरी तारेचे कुंपण घालण्यासाठी किती मीटर लांबीची तार लागेल? पर्याय आहे ए 320 मीटर, बी 640 मीटर, सी 1280 मीटर आणि डी 960 मीटर. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 1280 मीटर. पुढील प्रश्न क्रमांक 90. प्रश्न आहे दशादशे 10 दराने 6000 रुपये मुद्दलाचे एका वर्षाचे सरळ व्याज किती होईल? पर्याय आहे ए 600 रुपये, बी 60 रुपये, सी 6 रुपये आणि डी 100 रुपये. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 600 रुपये. प्रश्न क्रमांक 91. सचिन, सेहवाग व धोनी यांनी मिळून 228 धावा केल्या. जर सेहवागने धोनीपेक्षा 12 धावा जास्त केल्या व धोनीने सचिनपेक्षा 9 धावा कमी केल्या असतील तर सचिनने किती धावा केल्या? पर्याय आहे ए 81, बी 75, सी 82 आणि डी 78. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 78. पुढील प्रश्न क्रमांक 92. कर्निस्थ 166 अधिक कर्निस्थ 3 अधिक कर्निस्थ 20 अधिक 4चा वर्ग बरोबर किती? पर्याय आहे ए कर्निस्थ 197, बी 14, सी 13 आणि डी 194. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 13. पुढील प्रश्न क्रमांक 93. प्रश्न आहे 5 क्रमवार विषम संख्यांची बेरीज 65 येते तर त्यातील सर्वात मोठी विषम संख्या कोणती? पर्याय आहे ए 13, बी 17, सी 25 आणि डी 23. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 17. पुढील प्रश्न क्रमांक 94. 9 अधिक 9 गुणिले 9 वजा 9 भागिले 9 बरोबर किती? पर्याय आहे ए 89, बी 79, सी 161 आणि डी 81. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 89. पुढील प्रश्न क्रमांक 95. 1/5 अधिक 2/4 अधिक 3/3 अधिक 4/2 अधिक 5/1 बरोबर किती? पर्याय आहे ए 1.5, बी 1, सी 8.7 आणि डी 5. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 8.7. पुढील प्रश्न क्रमांक 96. प्रश्न आहे 5/8 गुणिले 6/5 भागिले 9/2 बरोबर किती? पर्याय आहे ए 1/6, बी 13/22, सी 12/17 आणि डी 7/36. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 13/22. पुढील प्रश्न क्रमांक 97. एका बिस्किटच्या पुड्यात जेवढी बिस्किटे आहेत तेवढ्याच संख्ये एवढे पुडे खरेदी केले तेव्हा एकूण 81 बिस्किटे मिळाली. तर प्रत्येक पुड्यात किती बिस्किटे आहेत? पर्याय आहे ए 12, बी 7, सी 8 आणि डी 9. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 9. पुढील प्रश्न क्रमांक 98. एका शीतपेय बनवणाऱ्या कारखान्यात एक यंत्र 840 बाटल्या सरासरी 6 तासात भरते तर तेच यंत्र 5 तासात किती बाटल्या भरेल? पर्याय आहे ए 700, बी 740, सी 800 आणि डी 840. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 700. पुढील प्रश्न क्रमांक 99.
एका पुस्तकाची छापील किंमत 10 रुपये असून त्या पुस्तकावर 10% सूट मिळाली तर त्या पुस्तकाची विक्री किंमत किती असेल? पर्याय आहे ए 8 रुपये, बी 8.5 रुपये, सी 9 रुपये आणि डी 9.5 रुपये. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 9 रुपये. पुढील आणि अखेरचा प्रश्न क्रमांक 100. प्रश्न आहे, ताशी 72 किलोमीटर वेगाने धावणारी 163 मीटर लांबीची आगगाडी 237 मीटर लांबीचा पूल किती वेळात ओलांडून जाईल? पर्याय आहे ए 20 सेकंद, बी 40 सेकंद, सी 1 मिनिट आणि डी 2 मिनिटे. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 20 सेकंद. अशा पद्धतीने आज आपण प्रश्नमालिकेतील 100 प्रश्न पूर्ण केलेले आहेत. निश्चितपणे हे प्रश्न आपल्यास आवडलेलेच असतील. या प्रश्नातील अंकगणित आणि बुद्धिमत्ता यांच्या स्पष्टीकरणाकरता स्वतंत्र व्हिडिओ करण्यात येणार आहेत. ते विद्यार्थ्यांनी जरूर अभ्यासावेत. अशा पद्धतीचेच व्हिडिओ वारंवार मिळण्याकरता विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तोपर्यंत जय भारत.